गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिसेस या डेफिनेशनपर्यंत आलो होतो. आता आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 3 वर आहोत आणि आर्टिकल 10.4 वर आहोत. काय आहे 10.4 आर्टिकल? ॲडिशन ऑफ टू मॅट्रिसेस. याला सम ऑफ टू मॅट्रिसेस सुद्धा म्हणता येईल आपल्याला. मग आता ॲडिशन दोन मॅट्रिसेसची आपल्याला कधी करता येते हे आपण या डेफिनेशन मध्ये शिकणार आहोत. वी कॅन ॲड टू मॅट्रिसेस ओनली व्हेन they are of the same order and two such matrices are said to be conformable for addition. म्हणजे ज्या दोन मॅट्रिसेस दिलेल्या असतील त्याची ऑर्डर सारखी असली पाहिजे, तेव्हा आणि तेव्हाच आपण त्या मॅट्रिसेसची ॲडिशन करू शकतो, अन्यथा आपल्याला ॲडिशन करता येणार नाही. Let capital A is equal to in bracket Aij m cross n and capital B is equal to in bracket Bij order m cross n be two matrices of same order m by n, then their sum आपल्याला लिहिता येईल A plus B is a matrix of the same order m by n. ॲडिशन केल्यानंतर सुद्धा येणारी जी मॅट्रिक्स असेल म्हणजेच A प्लस बी असेल त्याची सुद्धा ऑर्डर m by nच असेल. अँड इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ A अँड B. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणजे ज्या ज्या प्लेसवर जे जे एलिमेंट आहे दोन्ही मॅट्रिसेसचे त्या त्या प्लेसवर त्या त्या एलिमेंटची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. दस इफ A इज इक्वल टू Aij m क्रॉस n अँड B इज इक्वल टू Bij m क्रॉस n, then the sum A plus B which is equal to Aij m क्रॉस n प्लस Bij m क्रॉस n. दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असल्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल इन ब्रॅकेट Aij प्लस Bij आणि ब्रॅकेटच्या बाहेर m क्रॉस n. कारण की सारखी ऑर्डर असेल तर आणि तरच आपण ॲडिशन करू शकतो. मग सारखी ऑर्डर तर दिसत आहे, मग या दोघांची जर ॲडिशन केली तर Aij प्लस Bij होईल. आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्स Aij चे जे असतील Bij चे जे असतील त्याची ॲडिशन करून येणारी जी मॅट्रिक्स आहे A प्लस बी ती सुद्धा m क्रॉस nच असेल. नेक्स्ट आर्टिकल 10.5 काय आहे टायटल? प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स ॲडिशन. आता मॅट्रिसेसचे काही गुणधर्म आहेत तर ते आपण बघणार आहोत. तर पहिलं काय आहे? मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. पहिली प्रॉपर्टी काय आहे? मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. काय आहे स्टेटमेंट? इफ कॅपिटल A अँड B आर मॅट्रिसेस ऑफ द सेम ऑर्डर देन कॅपिटल A प्लस B which is equal to कॅपिटल B प्लस A याला म्हणतात मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. तर या प्रॉपर्टीवर नेहमी प्रश्न विचारला जातात परीक्षेमध्ये. प्रूफ लेफ्ट हँड साइड which is equal to A plus B equal to Aij m क्रॉस n प्लस Bij m क्रॉस n. दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर सारखी असल्यामुळे आपल्याला त्याला ॲडिशन करता येईल विच इज इक्वल टू Aij प्लस Bij इन वन ब्रॅकेट अँड ऑर्डर m क्रॉस n विच इज इक्वल टू Aij प्लस Bij ला आपण Bij प्लस Aij लिहिलं
काहीही फरक पडत नाही, कारण आपल्याला माहीत आहे 2 + 3 विच इज इक्वल टू ऑल्सो 5 अँड 5 अँड 3 + 2 इज ऑल्सो इक्वल टू 5. म्हणजे ॲडिशनमध्ये 2 नंबरची किंवा 2 क्वांटिटीची जर ऑर्डर चेंज केली तर येणारा रिझल्ट हे काही वेगळा येत नाही. उदाहरणार्थ 2 + 3 लिहिलं काय आणि 3 + 2 लिहिलं काय, रिझल्ट इज 5. आणि याला म्हणतात बिकॉज एलिमेंट्स ऑफ मॅट्रायसेस आर कम्युटेटिव्ह फॉर ॲडिशन विच इज इक्वल टू, सेपरेट केला आता, Bij m क्रॉस n प्लस Aij m क्रॉस n. परंतु ही मॅट्रिक्स आहे कॅपिटल बी, ही मॅट्रिक्स आहे प्लस कॅपिटल ए. आणि आपण सुरुवात केली होती ए प्लस बी पासून, आपल्याला मिळालेला आहे बी प्लस ए. दिस इम्प्लाइज ए प्लस बी विच इज इक्वल टू बी प्लस ए, आणि दिस इज नोन ॲज मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. दुसरी प्रॉपर्टी, मॅट्रिक्स ॲडिशन इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्हसाठी आपल्याला 3 मॅट्रिक्सची गरज आहे. काय आहे मग असोसिएटिव्हसाठी स्टेटमेंट? इफ कॅपिटल ए, बी अँड सी बी मॅट्रायसेस ऑफ द सेम ऑर्डर, देन ए प्लस बी इन वन ब्रॅकेट प्लस सी विच इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता जसं ए मॅट्रिक्स इज इक्वल टू आपण Aij m क्रॉस n घेतलं, बी मॅट्रिक्स इज इक्वल टू Bij m क्रॉस n घेतलं, सी नॅचरली आपल्याला Cij m क्रॉस n घेता येईल. आणि म्हणून प्रूफ लेफ्ट हँड साईड घेतला आपण. काय आहे लेफ्ट हँड साईड? ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर प्लस सी. मग ए म्हणजे विच इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये Aij m क्रॉस n मॅट्रिक्स प्लस Bij m क्रॉस n मॅट्रिक्स. याला एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं कारण ए प्लस बी हे एका ब्रॅकेटमध्ये आहे आणि प्लस सी बाहेर आहे, म्हणून प्लस इन ब्रॅकेट Cij m क्रॉस n. लिहिण्याची स्टाईल जशी असेल तशीच आपल्याला ते खाली लिहायचं आहे. मग ह्या दोन्ही ऑर्डर सारख्या असल्यामुळे मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. त्यामध्ये आपण जे बघितलं त्या पद्धतीने याला आपण विच इज इक्वल टू लिहू शकतो Aij प्लस Bij ब्रॅकेटच्या बाहेर m क्रॉस n प्लस Cij ब्रॅकेटच्या बाहेर m क्रॉस n. या तिन्ही म्हणजे आता पुन्हा जर या दोघांची ऑर्डर बघितली तर m क्रॉस nच आहे. पुन्हा ॲडिशन करता येईल Aij प्लस Bij प्लस Cij इन वन ब्रॅकेट m क्रॉस n. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी. मग आपण त्याच पद्धतीनं या मॅट्रायसेसला लिहिणार इन ब्रॅकेट Aij प्लस ब्रॅकेटमध्ये Bij प्लस Cij, नेक्स्ट ब्रॅकेट कंप्लीट आणि m बाय n. Because for elements of matrices addition is associative. जसं आपण आधीच्या प्रॉपर्टीमध्ये ॲडिशन इज कम्युटेटिव्ह लिहिलं, तसंच इथं ॲडिशन इज असोसिएटिव्ह एलिमेंटची केलेले आहे. म्हणजे एलिमेंट्स ऑफ मॅट्रायसेसचं ॲडिशन इज असोसिएटिव्ह विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट Aij m क्रॉस n प्लस इन ब्रॅकेट Bij m क्रॉस n प्लस Cij m क्रॉस n. आणि याला मग विच इज इक्वल टू याला मॅट्रिक्स ए आणि प्लस हे एका ब्रॅकेटमध्ये बी आणि प्लस सी असल्यामुळे एका ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी आपल्याला लिहिता येईल. सगळ्या मॅट्रायसेसची ऑर्डर सारखी असल्यामुळे ॲडिशन इज कन्फर्मेबल विच इज इक्वल टू राईट हँड साईड. दिस इम्प्लाइज ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये प्लस सी विच इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी. या प्रॉपर्टीला ॲडिशन इज असोसिएटिव्ह असं म्हणतात. नोटमध्ये बिकॉज ऑफ असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन वी राईट ए प्लस बी
ब्रॅकेटमध्ये प्लस सी विच इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी विच इज इक्वल टू आपल्याला ए प्लस बी प्लस सी याच्या बदल्यात बी लिहिता येईल आणि याच्या बदल्यात बी लिहिता येईल. ॲडिशनमध्ये काहीही फरक पडणार नाही असं लिहिल्यामुळे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तिसऱ्या नंबरची, एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. काय आहे स्टेटमेंट? गिवन एनी मॅट्रिक्स कॅपिटल ए ऑफ ऑर्डर m क्रॉस n देर एक्झिस्ट ए मॅट्रिक्स ओ. ओ मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहित आहे नल मॅट्रिक्स आहे ती, किंवा त्याला झिरो मॅट्रिक्स म्हणतात, ऑफ ऑर्डर m क्रॉस n. each of whose elements is zero such that मग सेम ऑर्डरची जरी एक मॅट्रिक्स असेल, फॉर एक्झाम्पल 3x3 ची ए मॅट्रिक्स असेल आणि त्याच्यामध्ये आपण ॲडिटिव्ह आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस झिरो किंवा नल मॅट्रिक्स 3x3 चीच ॲड केली तर येणारा जो रिझल्ट आहे तो एच असेल आणि त्याचं ऑर्डर 3x3 असेल. नोटमध्ये द झिरो मॅट्रिक्स ओ इज कॉल्ड ए ॲडिटिव्ह आयडेंटिटी किंवा ए झिरो अँड इज युनिक. आता नल मॅट्रिक्स जे आहे ती काही वेगवेगळे मॅट्रिक्स नाही, त्या मॅट्रिक्समध्ये सगळे एलिमेंट झिरो राहणार. अँड इज युनिक एक फॉर ए सेट ऑफ ऑल m क्रॉस n मॅट्रायसेस. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4, एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स. याचं स्टेटमेंट आहे गिवन ए मॅट्रिक्स कॅपिटल ए ऑफ ऑर्डर m क्रॉस n देर एक्झिस्ट ए मॅट्रिक्स कॅपिटल x also of the same order so that a plus x which is equal to 0 आपल्याला दाखवायचं आहे. This matrix A which is equal to minus in bracket aij m cross n is called additive inverse किंवा या additive inverse लाच निगेटिव्ह ऑफ A असं म्हणतात. मग x इज इक्वल टू काय झालं? मायनस ए आय जे एम क्रॉस एन बरोबर मायनस कॅपिटल ए अँड वी शॅल डिनोट इट बाय मायनस ए, जे की आपण बोललो. सो दस इफ कॅपिटल ए विच इज इक्वल टू ए आय जे देन मायनस कॅपिटल ए विच इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट ए आय जे. जर आपल्याला ऑलरेडी माहित आहे की m बाय n ची मॅट्रिक्स आहे तर m बाय n लिहायलाच पाहिजे असं काही जरुरी नाही. प्रूफमध्ये लेट कॅपिटल ए बी एन m क्रॉस n मॅट्रिक्स अँड लेट कॅपिटल एक्स विच इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ ए म्हणून मायनस ए विच इज इक्वल टू मायनस ए माहित आहे आपल्याला ए आय जे m क्रॉस n. Then capital X is also an m cross n matrix. Hence we have आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे a plus x is equal to 0 म्हणून a plus x which is equal to ब्रॅकेट मध्ये a i j m क्रॉस n प्लस इन ब्रॅकेट x म्हणजेच मायनस a आहे, मायनस a म्हणजेच मायनस इन ब्रॅकेट a i j m क्रॉस n आहे. तर ते लिहिलं आपण मायनस इन ब्रॅकेट ए आय जे एम क्रॉस एन. परंतु ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस आणि सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस हे आपण सेम ऑर्डर असेल तर करू शकतो आणि म्हणून विच इज इक्वल टू ए आय जे मायनस ए आय जे सारखी ऑर्डर असल्यामुळे आपण त्याचं सबट्रॅक्शन केलं आणि धिस इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू a plus x is equal to 0, hence x is equal to minus a is an m cross n matrix such that a plus x is equal to 0. तर x काय होईल? x होईल निगेटिव्ह ऑफ a किंवा ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ a. थँक्यू.